आज एखादा फोटो काढणं फार अवघड नाही. मोबाईल काढा, कॅमेरा ऑन करा आणि क्षणात फोटो जगभर पोहोचतो. पण एक काळ असा होता जेव्हा भारतात कॅमेरा हातात घेऊन फिरणं हीच मोठी गोष्ट होती. आणि त्याच काळात एका महिलेने कॅमेरा खांद्यावर घेतला आणि गुलाम भारतापासून स्वतंत्र भारतापर्यंतचा प्रवास आपल्या लेन्समध्ये बंदिस्त केला. त्या होत्या होमाई व्यारावाला. आज वर्ल्ड फोटोग्राफी डे निमित्त या भारताच्या पहिल्या महिला फोटो पत्रकाराची माहिती भारतीय म्हणून आपल्याला असायलाच हवी. पण त्यांची कहाणी फक्त पहिली महिला फोटो पत्रकार होण्यापुरती मर्यादित नाही, कारण त्यांनी असे क्षण टिपले जे नंतर भारताच्या इतिहासाची दृश्य ओळख बनले. होमाई व्यारावाला पारशी कुटुंबातील असून त्यांनी मुंबईत जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतलं. इथेच त्यांची भेट झाली मानेकशॉ व्यारावाला यांच्याशी. ते फ्रीलान्स फोटोग्राफर होते आणि त्यांच्यामुळे होमाई यांच्या हातात कॅमेरा आला. ब्रिटिश इन्फॉर्मेशन सर्व्हिसमध्ये फोटोग्राफर म्हणून त्यांनी काम सुरू केलं. त्या काळात दिल्लीच्या रस्त्यांवर कॅमेरा घेऊन सायकलवर फिरणारी महिला हे दृश्यच वेगळं होतं. पण होमाई यांना वेगळं दिसण्याची सवय होती. त्यांना कोणाच्या परवानगीची वाट पाहायची नव्हती. त्यांना इतिहास घडताना पाहायचा होता आणि तो टिपायचा होता. ब्रिटिश सत्ता भारतातून निघून जात होती. देश स्वतंत्र होत होता. नवे नेते पुढे येत होते आणि या सगळ्याचा साक्षीदार होता होमाई यांचा कॅमेरा. 15 ऑगस्ट 1947 नंतरचा भारत त्यांच्या छायाचित्रांमध्ये दिसतो. पंडित जवाहरलाल नेहरूंपासून महात्मा गांधींपर्यंत अनेक नेत्यांचे क्षण त्यांनी टिपले. पण त्यांच्या छायाचित्रांचं वैशिष्ट्य हे होतं की त्या फक्त मोठे राजकीय क्षण टिपत नव्हत्या, तर त्या नेत्यांच्या व्यक्तिमत्वामागचा माणूसही आपल्या कॅमेऱ्यात त्या पकडत होत्या. नेहरूंच्या सार्वजनिक आयुष्यातील अनेक महत्त्वाचे आणि अनौपचारिक क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात जतन झाले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशात आलेल्या अनेक जागतिक नेत्यांची छायाचित्र त्यांनी टिपली. चीनचे पंतप्रधान झोऊ एनलाई, व्हिएतनामचे नेते हो ची मिन, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी अशा अनेक जागतिक व्यक्तिमत्वांना त्यांनी आपल्या लेन्समध्ये कैद केले. मात्र त्यांच्या छायाचित्रांमध्ये नेहरूंचं स्थान वेगळंच होतं. होमाई व्यारावाला यांनी 1970 साली आपला शेवटचा फोटो काढला. 4 दशकांचा कॅमेरा खाली ठेवला, पण त्यांनी टिपलेला भारत मात्र त्यांच्या कॅमेऱ्यात कायमचा राहिला. ज्या काळात फोटो पत्रकारितेच्या क्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व होतं, ज्या काळात एका महिलेने कॅमेरा घेऊन सार्वजनिक जीवनात फिरणं सहज स्वीकारलं जात नव्हतं, त्या काळात होमाई व्यारावाला यांनी केवळ स्वतःची जागा निर्माण केली नाही, तर स्वतंत्र भारताच्या जन्माची दृश्य नोंद करून ठेवली. त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून 2011 मध्ये त्यांना पद्मविभूषण देण्यात आला आणि त्यानंतर अवघ्या काही महिन्यात 16 जानेवारी 2012 रोजी त्यांचं निधन झालं. पण होमाई व्यारावाला गेल्या नाहीत, कारण इतिहास आपण पुस्तकांमध्ये वाचतो, पण इतिहास डोळ्यांनी पाहता येतो तो त्यांच्या छायाचित्रांमधून. ब्रिटिश राजवटीचा शेवट, स्वातंत्र्याचा उदय, गांधीजी, नेहरू आणि नव्या भारताची पहिली काही दशकं हे सगळं त्यांनी फक्त पाहिलं नाही, तर त्यांनी ते जतन केलं. म्हणून होमाई व्यारावाला यांची ओळख फक्त भारताच्या पहिल्या महिला फोटो पत्रकार म्हणून करणं अपुरं आहे. त्या अशा पत्रकार होत्या ज्यांनी शब्दांऐवजी प्रकाश, फ्रेम आणि क्षणांच्या माध्यमातून स्वतंत्र भारताचा इतिहास लिहिला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लोकशाही मराठीला फॉलो करायला विसरू नका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.